राघव, अरे काय करतोयस तू? वर्षाने बघितल्यानंतर खुश झाली पाहिजे ना ती बघून, म्हणून. अरे पण तिला खरंच आवडायला नको का? नंदू गो. मी काय म्हणतो, तुमच्या बहिणीचा रुसवा तुम्हीच दूर करा. तुमच्यावर रागवली ती. यार तू पण चल या सोबत राहा. हो हो. वर्ष झोपली आहे. सोंग घेतले, सोंग. माहिती आहे ना मला, सोंग घेतले. वर्षा हे बघ, तुझ्यासाठी हा खरवस तयार झालाय. घे, खा. वर्षा, अगं तुला खरवस नक्की आवडेल. हा, आणि लेमन ग्रासचा नाहीये बरं का, तुला हवा असलेला खर्रा खुर्रा चिकाचा. अगं एकदा खाऊन तर बघ. आनंदी खरवस बनवते ना, त्या खरवसाची आठवण येईल तुला. बघ तर. वर्षा हे बघ, इथून पुढे ज्या काही गोष्टीचे तुला डोहाळे लागतील ना, आम्ही पूर्ण करू. आय प्रॉमिस. प्रॉमिस? मग ठीक आहे, दे खरवस. ये ये. काय चमचा? आणतोय. हा, सजवलाय. वास तरी छान येतोय. चमचा. आवडला ना? मस्त. घरी बनवलंय? अर्थातच. असा खरवस हवा होता मला. मी सुद्धा मदतीला होतो बरं का खरवस बनवायला. म्हणजे काय, त्यामुळे जास्त गोड झालाय तो, नाही का? जरा अति गोड झालाय. याच्यामुळे. आणि हा, ते जे चिकाचं दूध आहे ना, यांनी मागवलं. अच्छा, फोन केला, याचं क्रेडिट मला थोडं थोडं. थँक्यू व्हेरी मच. खुश आहेस ना तू? खूप खुश आहे मी. वाह, का पाहिजे. वर्षा, याचा अर्थ आम्ही पुरुष मंडळी तुझी काळजी घेऊ शकतो. हो, पण उद्यापासून बायका असतील ना, तर मला जरा जास्त आवडेल. नाही, कारण खरवस थोडा जास्त गोड झालाय. याच्यामुळे. हो, हे जास्त गुळ पडलाय, प्रेम जास्त आहे ना. हाय नंदू. पण एक सांगतो हा, आनंदीने जर बनवला असता ना तर खूप लवकर झाला असता. आम्हाला थोडा उशीर झाला. पण आनंदी राहिली कुठे? ती आईसोबत देवळात गेली आहे. इतका वेळ. तुम्हाला सांगतो बाबा, सध्या ना आनंदी आणि आई फार एकत्र राहू लागल्यात आणि त्यांच्यामध्ये काहीतरी शिजतंय. अरे चांगलं आहे ना, त्या दोघींचं जुळतंय ना, आपल्याला काही टेन्शन नाही त्यामुळे, नाही का? तसं एक मिनिट फोन. वा, 100 वर्ष आयुष्य माझ्या बायकोला. तिचाच फोन आहे. आलो, बोला. हॅलो. हा आनंदी बोल. तू कुठे राहिलीस? इतका वेळ झाला. आई, काय झालं ग? आनंदी कुठे आहे? आनंदीचा ऍक्सिडेंट झाला रे. पडली ती, लागले तिला. तू लवकर ये रे, लवकर ये. आनंदीला वाचव माझ्या. कुठे आहात तुम्ही? अरे मी नाही पोहोचू शकत तिच्यापर्यंत. तू ये लवकर, लवकर ये. तिची तब्येत कशी असेल काय माहिती. मी राघव दादांना फोन केला होता, पण ते सांगायला तयार नाहीत की वहिनींना नेमकं काय झालंय. मला म्हणाले की काळजी करू नका, आम्ही येतोय घरी म्हणून. मी बेड वगैरे सगळा व्यवस्थित नीट आवरून ठेवलाय. गरम पाण्याची पिशवी पण ठेवली आनंदीसाठी. दादा काय म्हणाला, कधी येत आहेत ते? यायला हवे तेव्हा. एवढ्या कुठल्या पायऱ्या असलेल्या देवळात गेल्या त्या दोघी? वर्षा, तुला माहिती का कुठली देवी ते? काका, खरं तर कुलदेवता आहे आमची, पण ना इतके वर्षात आम्ही कधी गेलोच नाही. आणि आजच नेमकं आनंदीला घेऊन जायची काय हौस आली आईला, काही कळायलाच मार्ग नाही.
सावकाश सावकाश. आनंदी आनंदी अगं किती कसं झालंय सगळं? हो? बरं वाटतंय का तुला? अरे, केवढ्या वेळाने शिकते आता? थांबा. डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितलंय. मला आधी तिला आतमध्ये जाऊन झोपव. चल, चल. सावकाश. हळू सावकाश तर आनंदी सावकाश हं. हळू ग. हळू. माझ्या पुरीची काय अवस्था झाली आहे? ऐको हळू. घेऊया. आनंदी इथे गरम पाण्याची पिशवी ठेवली आहे. तुला हवी आहे का आत्ता शेकायला? नको? अजून काही हवंय का? आणून देऊ? यानंतर अजून एक औषध घ्यायचंय, मग बरं वाटेल. हा, काही लागलं तर मला सांग, मी बाहेर आहे. आनंदी अगं जखमा खूप खोल आहेत का? आणि कसं झालं हे सगळं? छान झालं दर्शन. नमस्कार करते. काय ग, काय झालं? नका ना तिला परत ती आठवण नका ना देऊ मालती ताई. खरंच सांगते अहो, ते सगळं तिला आठवलं की त्रास होतो. ए बाळा आनंदी, झालं ते सगळं संपलंय. आता घरी आलीस ना तू, आता काही होणार नाही तुला. मी 2 दिवस इथेच राहते. कशाला? अहो काही गरज नाहीये, काहीच गरज नाहीये मालती ताई. आहोत आम्ही. अहो काय गरज नाही काय? तुम्हाला उठता बसता येत नाही, वर्षाकडे लक्ष द्यायला हवं. मग आनंदीची काळजी घ्यायला मी राहते इथे. अहो नाही, खरंच नकोय. आपली घरं मेली एवढीशी, डोक्याला डोकं लागायचं नाही. आणि काय तुम्हाला माहितीये का, आमच्या घरात कुठे काय ठेवलं तो परत गोंधळ होणार ना. आणि तुम्ही कुठे लांब राहता, मला असलीच गरज तर मी बोलवेन ना तुम्हाला. इथेच राहताय ना तुम्ही. हा, काही नाही, मी करायला समर्थ आहे माझ्या सुनेचं. आई बाहेर ये जरा. त्याला काय झालं? आले रे. आनंदी तुला काही लागलं तर हाक मार. मी आहे हा बाहेर. आलेच मी. ए बाई, तू कुठे येते सध्या? आई नको, तू काही उठू नकोस. तू इथेच थांब. हे बा आम्ही आहोत, आम्ही बघतो सगळं. अजिबात उठू नकोस तू, बस इथे. दादा शांत व्हा. काय शांत? बघितलंच आनंदीला किती लागलंय ते. काय गरज होती यांना तिकडे जायची? राघवा काय झालं रे? आई तू आनंदीला देवळात घेऊन जाणार एवढंच मला सांगितलं होतंस, पण कुठल्या देवीच्या देवळात जाणार हे सांगितलं नव्हतंस मला. सांगितलं होतं मी तुला. मी नकार दिला होता ना. नवस वगैरे काही करायचं नाही हे मी तुला निक्षून सांगितलं होतं की नाही आई? एवढ्या 1000 पायऱ्या चढायच्या आणि ते पण डोक्यावर मूर्ती घेऊन. हे जर का तुम्हाला आधीच सांगितलं असतंस ना, मी तुम्हा दोघींना घराबाहेर पडूच दिलं नसतं. अरे हो, पण माहित नव्हतं ना राघवा असं काही होईल. आम्ही गेलो तर चांगल्या हेतूनेच गेलो होतो ना. कुठला हेतू? हा, काय गरज होती? मला आता प्रश्न पडायला लागला की कुठल्या गोष्टीसाठी तू आनंदीला भरीच पडतेस ते? नाही रे बाळा, भरीच नाही पडलं. तिची पण इच्छा होती, तिची पण भक्ती होती ना देवीच्या पायी.
अरे मग बरोबर न्यायचं ना कोणाला तरी. मालतीला सांगायचं, ती आली असती बरोबर. तुम्ही काही पायऱ्या चढल्या नसणार. आनंदी एकटी, शिवाय तिच्या डोक्यावर मूर्ती, आणि बरोबर कुणीही नाही. आता पुरीला एवढं लागलं, अहो अजून पायऱ्या घसरली असती तर केवढ्याला पडलं हे सगळं. आनंदीच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं, त्याला कोण जबाबदार असतं? आणि हे सगळं मुळात जे काही चाललंय ना, ही लपवाछपी कशासाठी? लपवाछपी? मी काही नाही लपवलं पाटकर, काही नाही लपवलं मी. अरे मग राघवला सांगायचं ना सगळं. कुठली देवी, कशासाठी चाललात, मालतीला सोबत न्यायचं होतं. आई हा सगळा वेडा अट्टहास आहे तुझा. तू का आनंदीला भरीस पाडतीयस आणि प्रत्येक वेळेला तिला आशा लावतेस? अगं तिच्या मनावर काय परिणाम होतोय याचा जरा तरी विचार कर. आई तुझ्या हट्टासाठी ती ह्या सगळ्या गोष्टी करतेय, हे कळत नाहीये का तुला? मला आता कळेन असं झालंय की आनंदीशी तू वाईट वागत होतीस तेच बरं होतं, की आता तिच्याशी गोड गोड बोलून तिला भरीस पाडतेस हे बरं आहे. मला कोणीही भरीस पाडत नाहीये. आनंदी, आनंदी, आनंदी हळू. अगं हळू हळू. सावकाश सावकाश. हळूहळू थांब, तू इथे बस 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 ना. आनंदी, तू का आलीस बाहेर? तू चल आतमध्ये, निदान तेवढं तरी ऐक माझं. तुम्ही ऐका माझं. मला कोणीही भरीस पाडलं नाहीये. देवळात जायला, देवीचं व्रत करायला आईने नाही सांगितलंय मला. मी स्वतःहून गेले देवळात. माझी इच्छा होती देवळात जायची. मला देवीचं दर्शन घ्यायचं होतं. आईना तुम्ही विनाकारण बोलू नका बरं. त्यांची यात काही चूक नाही. तुम्ही आईंची चूक नसताना त्यांना ओरडलेलं मला नाही चालणार, मला नाही आवडणार. आईंची चूक नाहीये. तू नको लक्ष देस, बोलू दे. यांना काय बोलायचं ते बोलू दे. यांना फक्त माझ्यावर आरोप करणं माहिती आहे ग, पण माझं माझ्या आनंदीवर किती प्रेम आहे हे नाही दिसत. मला आनंदीला एकटं सोडायचं नव्हतं म्हणून मी तिच्या सोबत गेले होते. आणि तिथे जाऊन मी बसले नाही, मी पण चढले तिच्यासोबत. 100 पायऱ्या एवढा माझ्या पायाचा प्रॉब्लेम असताना मी चढले. मला अजून चढायचं होतं पण मला नाही जमलं, मला त्रास होत होता म्हणून मी एका ठिकाणी बसले. ती पुढे गेली. पुढे जाऊन ती पडली तर माझा काय दोष? माझा काय दोष रे राघवा? खरंच आईंची चूक नाहीये यात. मी वर पोहोचले, देवीचं दर्शन घेतलं. परत येताना माझा तोल गेला. माझी चूक झाली, आईंची चूक नाहीये यात. नका बोलू तुम्ही आईंना. तो पण नसता गेला. मी असते ना तर नसता गेला. मी पडूच दिलं नसतं तिला, पण मी नव्हते ना तिथे. मग मी काय करायचं राघवा? पण तरी एवढं सांगू नये, तुम्ही तिथे गेलातच का ह्याच वाक्यावर तुमची सगळ्यांची गाडी अडून राहिली असते, हो ना? त्यामुळे मला नाही बोलायचं तुमच्याशी. चला आनंदी, तू नको त्रास करून घेऊ. चल आतमध्ये. सावकाश. हळूहळू. त्रास होतोय का ग?
असू दे असू दे. ठेवर असू दे. नको ना रडू नको ना. हे आपल्याला माहिती आहे ना आपण जे करतोय ते चांगल्यासाठी करतोय. मग आपण कशाला वाईट वाटून घ्यायचं बाळा. मला लागलंय नाही, त्रास होतोय म्हणून मला कोणी काही बोलणार नाही. पण तुम्हाला बोलतायत ना सगळेजण, असं वाईट वाटतंय मला. बोलू दे, किती बोल लावायचं तर लावू दे. मला नाही फरक पडत, मी नाही त्रास करून घेणार. पण तू तुझ्या तब्येतीला जप. त्यांचं त्यांच्याजवळ. बाळा आपली ट्रीटमेंट चालू आहे की नाही, बाळाला जन्म द्यायचा आहे की नाही. हा, तब्येतीला सांभाळ, तब्येतीला सांभाळ. ऐको काय पाय दुखतोय. थांब मी उशीवर ठेवते. ऐको ग बाई, अगं बाई रक्त येते ग. बर बर एक मिनिट थांब थांब थांब. जखम ते चालत आलीस ना तू बाहेर म्हणून ते रक्त आलंय बघ. थांब थांब मी करते. किती करताय माझ्यासाठी. असं का बोलतेस ग. खर तर मला तुझे आभार मानायचे. सगळ्यांनी दोष लावला मला. मी तुझ्या वाईटावर आहे असं सगळ्यांना वाटतं. माझी पोटची पोरं राघव वर्षा माझ्यावर संशय घ्यायला कमी नाही केलं ग त्यांनी. तुला पण असंच वाटतंय का ग. चुकलं माझं. नाही नाही आई, मला माहितीये तुम्ही माझ्या भल्यासाठी करताय. माझा विश्वास आहे तुमच्यावर, पूर्ण विश्वास आहे. आतापर्यंत मी तुम्हाला इतकं काम करताना कधीच नाही बघितलं. एवढा त्रास होत असताना माझ्यासोबत आलात, पायऱ्या चढलात, माझ्यासाठी बांगड्या विकल्या तुम्ही. खूप करताय तुम्ही माझ्यासाठी. एक आईसारखं करताय तुम्ही माझ्यासाठी. त्यांना येतोय तुमच्यावर संशय, पण मी खोटं बोलले ना त्यांच्याशी की तुम्ही नाही नेलं मला तिथे मंदिरात. मी गेले मंदिरात स्वतःहून. आणि खरं तर माझी पण इच्छा होतीच नाही. आणि असं काहीतरी चुकलं असेल, देवीला माझी सेवा आवडली नसेल म्हणून ही शिक्षा मिळाली ना मला. किती लागलंय बघा आई. पण तुम्ही कसलीच काळजी नाही करायची. मी तुम्हाला वचन दिलंय ना, मी तुमची इच्छा पूर्ण करेन. मी तुमची इच्छा पूर्ण करेन. बस बस करेन मी इच्छा पूर्ण. बस बस. ए राजा, त्रास नाही करून घ्यायचा. मला माहिती आहे ना, मला माहिती आहे माझी आनंदी खूप चांगली. सगळं व्यवस्थित होणार. सगळं व्यवस्थित होणार. दुखतंय? नाही नाही ठीक आहे. कर आराम कर. काय बोलायचं होतं? बोलायचं होतं पण आता नको. तू आराम कर, आपण नंतर बोलू. एक मिनिट बोला. का केलंस तू असं? का गेलीस तू देवळात? काही बोलत नसलीस तरी मला कळत नाहीये. मूल हवंय तुला, मला सगळं माहिती. पण जीव धोक्यात घालून तू असं काय करणारस? कशासाठी? तुझ्या जीवावर बेतून मला नकोय मूल. नाही, मला अजिबात हे आवडलेलं नाही. आनंदी स्वतःला काय
कशासाठी? नको ना. तुम्हाला त्रास होईल असं वागायचं नव्हतं मला. यापुढे नाही करणार. नको ना स्वतःला त्रास करून घेऊस. आपण एकमेकांसाठी आहोत ना. नको तू हे असं जीव धोक्यात घालून बाळासाठी हट्ट करणं सोडून दे प्लीज. तुला काही झालं ना तर मी नाहीच होऊ शकत. मी आहे बाहेर, तुला काय लागलं तर आवाज दे मला. हो